नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथील स्पेक्ट्रम इथर्स कंपनीला काल दुपारी भीषण आग लागली आहे। रासायनिक कृषी कीटकनाशक उत्पादन तिथं केलं जात होतं। दुपारी 12 वाजताच्या सुमारास केमिकल असलेल्या ड्रमचा दाब जास्त झाल्यानं त्याचा स्फोट झालाय आणि काही क्षणातच आगीचा फडका उडालाय। यामध्ये 2 कामगार जखमी झाले, त्यांना उपचारासाठी तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। सदर घटनेची माहिती कृषी औषध उत्पादक रासायनिक कंपनीची अग्निशमन यंत्रणा, नगर परिषद अग्निशमन दल यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन 15 ते 20 मिनिटात आग पूर्णपणे आटोक्यात आणली। ड्रम फुटल्याचा आवाज, कंपनीतून उठणारे धुराचे लोट पाहून कामगारांमध्ये घबराट निर्माण झाली होती। दरम्यान सर्व कामगारांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली। रासायनिक कंपनी असल्यानं विविध अफवा पसरवून नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं, मात्र वेळीच परिस्थितीवर नियंत्रण आल्यानं मोठी दुर्घटना टळली। न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।